मनापासून आभारी आहे की त्यांनी माझ्यासारख्या एका कार्यकर्त्यावरती तो विश्वास ठेवून हा बहुमान माझ्यासारख्या कार्यकर्त्याला दिलेला आहे. कारण तुम्ही इतिहास जर बघितलं तर गवई साहेबांपासून डावकरे साहेबांपासून तर आता निलमताईंपासून ही गेल्या अनेक वेळेची ही परंपरा जी आहे आणि या वैधानिक पदावरती राहण्याचा एक सौभाग्य माझ्यासारख्या कार्यकर्त्याला संघटनेमध्ये काम करून आणि राजकीय जीवनामध्ये 25-30 वर्ष काम केल्यानंतर ही मिळाली आहे. त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पण पुढाकार घेऊन आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार जी असतील, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी असतील, हे सर्वांनी मला त्या पदासाठी योग्य ठरवून जो अभिनंदनाच्या प्रस्तावावरती त्यांनी जे माझ्याबद्दलचे जे भाष्य केलं ते खरोखरच माझ्यासारख्या सामाजिक आणि विशेषतः राजकीय क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या कार्यकर्त्याला एक आशेचा किरण आहे आणि एक शाबासकी असं म्हटलं तर ते अयोग्य होणार नाही आहे. हा व्यासपीठ हा काय राजकीय व्यासपीठ नाही आहे आणि म्हणून विधिमंडळामध्ये सर्वच पक्षाच्या सन्मान्य सदस्यांनी राजकारण बाहेर ठेवून आज एकत्रित रीतीने ही निवडणूक बिनविरोध पार पाडण्याचं काम केलेलं आहे आणि म्हणून मी त्या सर्व पक्षाचे त्यांचे सर्व सन्मान्य सदस्य असतील, पक्षाचे सर्व नेते असतील, त्यांचा मी मनापासून आभार देखील मानतो. आणि मला वाटतं हीच खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची संस्कृती आहे. ठीक आहे, राजकारणामध्ये आपल्याला व्यासपीठ मिळतात, त्यावेळी बोलायचं असतो, ते बोलता येईल, पण या सभागृहामध्ये सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडत असताना त्यामध्ये तो विरोधी पक्षाचा आहे का सत्ताधारी पक्षाचा आहे, त्याला न्याय देणं हे सभापती आणि माननीय उपसभापतीची जी भूमिका त्यांनी ती मला ज्या अर्थी बजवायची आहे त्यावेळी मला असं वाटते राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपण भूमिका तिकडे मांडणं गरजेचं होतं आणि म्हणून थोडा मी भावनात्मक होऊन जर आज भाषण थोडा करण्याचं काम केलं. आज योगायोगाने माझ्या संगीता अहिर तुम्ही बघितलं असेल की माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री सामाजिक क्षेत्रातलं त्यांचं काम आमचं काम देखील त्याचं कौतुक केलं. माझी मुलगी ऐश्वर्या अहिर देखील आज हे अजय झालेली आहे. आईचा पण फोन होता. या सर्व कुटुंबातल्या लोकांचं पण एका अर्थाने आज मी माझ्या जीवनामध्ये पाहिलेलं स्वप्न की शेवटी राजकारणामध्ये आपण आज कुठपर्यंत जाऊ शकतो, काय जाऊ शकतो, काय करू शकतो, तर मला असं वाटतं एक मोठ्या प्रमाणावरती बहुमान आहे असं मी समजतो. तुमचा उल्लेख करताना प्रत्येकाने मुंबईकर सच्चा मुंबईकर असा केला. मुंबईकरांना न्याय द्यायची वेळ आली. हो, नक्कीच आहे. एक महत्त्वाचा विषय असा येतो की काल चेंबूरला एक खूप मोठं झाड पडलं तर एकाचा मृत्यू झाला. उद्यान विभागानं 2 महिन्यापूर्वी चेतावणी दिली होती की अशा पद्धतीची घटना घडू शकते, लक्ष दिलं गेलं एक जबाबदार पदावरती. नाही, कसं आहे की आता जबाबदार पदावरती जरी मी असलो तरी देखील विधिमंडळाचा कामकाजाची जबाबदारी माझ्यावरती, पण आपली सूचना दिली आहेत मी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना किंवा माननीय मंत्री महोदयांना पण देखील त्या बाबतीतल्या विनंती करीन. पण सभागृहामध्ये जर हा विषय सन्मान्य सदस्याकडनं आला तर नक्कीच त्याला न्याय देण्याचं काम केलं जाईल. पण तुम्ही जसं आता अधिकची माहिती दिली तर त्यात दखल घेऊन ती कारवाई केली. राज ठाकरेंनी आज पत्रकार परिषद घेतली. नाही, मी तर तुम्ही बघितलं असेल आज काय जरी सांगितलं असेल की जरी केली आहे त्यांनी मी माझ्या व्याख्यामध्ये आणि कविता पण जी मी केली, शेवटी किती जरी झालं तरी देखील आपल्या ज्या शरीरामध्ये आणि मेंदूमध्ये जे चालले जे वैचारिक आणि जे सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडून आणि मी म्हटल्याप्रमाणे का राजकारणाच्या पलीकडे जाऊन आपल्याला जे करायचं तर मला असं वाटतं माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी एक सुवर्ण संधी आहे आणि त्या सुवर्ण संधी मध्यमवर्गीय सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, कामगार या लोकांना न्याय देण्यासाठी कसं उपयोग करता येईल मी ते प्रयत्न करेन. सर, राज ठाकरेंची आज पत्रकार परिषद झाली. त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये मुद्दा उपस्थित केला की जे लोकप्रतिनिधी जे आहेत ते या पक्षातून त्या पक्षाकडे जातात, ते देह विक्री करतात. माननीय मुख्यमंत्र्यांनी याबद्दल परवा गेल्या आठवड्यामध्येच काय सांगायचं मी सांगायचं, परंतु मी कुठचंही राजकीय भाष्य करणार नाही. त्याच्याबद्दलची जी काय प्रतिक्रिया आहे ते पक्षाचे प्रवक्ते किंवा इतर पक्षाचे नेते देतात. नाही, मेसेज केलं होतं तुम्हाला त्यांनी काल बोलून पण दाखवलं. हो, रिप्लाय पण आला. बघा, आज वरळी हा सर्वसामान्य लोकांचा आणि भौगोलिक परिस्थितीचा आहे.
वरळी विधानसभा ही काय माझी कधी इस्टेट नव्हती किंवा कोणाची तरी ती इस्टेट आहे अशातला भाग नाही. ते आज लोकप्रतिनिधी आहे. त्यांनी उद्या लोकांमध्ये चांगलं काम केलं तर लोक त्यांचा कौल घेतील. उद्या पक्षाने कुठचा जर उमेदवार दिला तर तो त्यावेळीचा प्रश्न निर्माण होऊ शकतो. पण असं वरळीमध्येच निवडणूक लढवायची आहे, वरळीमध्ये आदित्यजींच्या सामोरे जाऊन हे करायचं अशी कुठचीही भूमिका नाही. मला असं वाटते, मी आपल्या सर्वांना हात जोडून विनंती करीन की किमान आता मला थोडा गल्लीतून दिल्ली म्हणणार नाही तर गल्लीतून राज्यामध्ये नेण्याचं काम केलं तर अनेक लोकांचे प्रश्न सोडण्याचं काम मला करायला मदत होईल. भाऊ, शिवडीचा विचार केला जातो, वरळी नाही तर शिवडी. वरळी हे कोणासाठी केलं जातोय? नाही, ते एका पक्षाचे नेते, ते मुंबईतले 36 विधानसभेच्या कुठच्याही विधानसभेमध्ये जाऊ शकतात. वरळी कठीण जाईल असं वाटतं. नाही, कुठच्याही विधानसभेमध्ये ते करू शकतात. नाही, कोण असेल आणि नसेल हे कठीण बिटीन असं कोणाला काही नसतो. निवडणुका असतात, परिस्थिती अनुसार असतात. आता 2014 झाली, मी पण खूप विकास कामं केली. ह्याचा अर्थ लोकांनी त्यावेळी मला मतदान दिलं नाही कारण मोदींची लाट होती आणि हे दिले. म्हणजे त्यामुळे कोणी दिले नाही अशातला भाग नाही. मी आजही वरळीमध्ये गेलो तर मला तोच मान तोच सन्मान आहे. तर लोकप्रतिनिधी म्हणून जो मान आणि सन्मान राहतोच. तर मला असं वाटत नाही ह्याच्यातून काय होतं. ते एका पक्षाचे नेते, ते 36 विधानसभेमधून कुठेही लढू शकतील. भाऊ, एक मुंबईकर प्रश्न होता. तो गेले अनेक वर्ष पालिकेवरती प्रशासन होतं आणि त्यानंतर आता सत्ताधारी पक्ष जे आहेत, आता जी काही काल दुर्घटना घडली त्यावरती सत्ताधारी अधिकाऱ्यांवरती सगळ्या दोषी सोपवत आहेत आणि अधिकारी झोपडं सोडून देत आहेत. बघा, परत एकदा मला आपल्याला केलेला जी होता, हां मात्र त्याकडे दुर्लक्ष केलं जी गेलं. जी जी परत एकदा जी सॉरी बोला. त्यामुळे ही दुर्घटना घडली असं म्हटलं जातं. नाही, दुर्घटना घडणं हे दुर्दैवी आहे. म्हणून प्रशासन यांनी जागृत राहणं हे गरजेचंच आहे. पाऊस खूप मोठा आज झाला आणि 1-2 दिवस अजून मोठा पाऊस होणार आहे. पण तुम्ही जरा विसरतात की मी आता उपसभापती म्हणून बोलतोय. तर म्हणून तुम्ही जे अपेक्षित करताय की माझ्याकडनं मला असं वाटते ती भूमिका काही सांगू शकता? मी बोललो ना, ऑलरेडी इन्स्ट्रक्ट बोललो मी. पण ते करत नाही. एक संविधानातला घटनात्मक पद आहे आणि माझी भूमिका या व्यासपीठावरून सभागृहाचं जे कामकाज आहे, सभागृहामध्ये ज्या भूमिका मांडल्या गेलेल्या आहेत ते देण्यात आहे. आणि तुम्ही बघितलं असेल की मी ज्यावेळी कामकाजाला सुरुवात केली अनेक लक्षवेधीला न्याय दिलं. विक्रम काळेंची लक्षवेधी तर एकदम वेदनादायक करणारी आहेत. ते शिक्षकांना मारलं जात आहेत. म्हणजे ही पण ज्या विषय जे आहेत मला असं वाटतं त्या दृष्टिकोनातून माझी भूमिका पुढच्या काळामध्ये राहणार. पुन्हा एकदा विचारतोय की जरी सूचना दिल्या जातील. भाऊ, सभागृहामध्ये विचारलं नाही तरी एक नाही, मी व्यक्ती म्हणून घेऊन मुंबईकर म्हणून घेऊन असं सो मोटिव्हली करता येत नाही. तो नॉन पार्लिमेंट होतो. पण तुम्ही मला सांगितल्याप्रमाणे मी संबंधित अधिकाऱ्यांना सूचना देईन. धन्यवाद. कालच चर्चा झाली आणि ती काल चर्चा संपली आहे. मी आता विधान परिषदेचा उपसभापती म्हणून मी आज सर्व एकमताने निवडून आलेले, या गोष्टीचा मला आनंद आहे. धन्यवाद. आज मैं सबसे पहले तो राज्य के उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जी का आभार मानता हूं कि उन्होंने मुझे इस लायक समझा कि मैं इतना बड़ा मुझे बहुमान दिया जहां पे मैं कष्टकरी, शेतकरी, कामगार, मध्यम वर्गीयों के प्रश्न छुड़ा सकूं. और साथ ही साथ में आपने देखा होगा कि राज्य के मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस जी है, उप मुख्यमंत्री सुनीत्राताई पवार है. इन्होंने भी मेरे बारे में जो शब्द कहे, मेरे जो आभार का प्रस्ताव दिया, तो मुझे लगता है एक तरह से सामाजिक और राजकीय क्षेत्र में काम करने की एक शाबाशी मुझे आज उन्होंने देने का काम किया है. अभी ये जब देने की भूमिका हुई है तो दूसरे पक्ष के लोग ने भी, विपक्ष के लोगों ने भी आज अपना प्रस्ताव पीछे लेने का काम किया. मैं उनका भी दिली दौर से अभिनंदन करता हूं. और उन्होंने भी मेरे बारे में जो भी 2 शब्द कहे, तो कहने का मतलब यही है कि यही महाराष्ट्र की भूमि है और महाराष्ट्र की ये भूमिका होनी चाहिए कि राजकारण के बावजूद भी जोश सभागृहों में आने के बाद हमारी भूमिका भले अलग अलग हो, लेकिन हम व्यासपीठ पे एक साथ लोगों के प्रश्न छुड़ाने के लिए है. और उस तरह से एक मत से ये प्रस्ताव पारित हुआ. इसलिए मैं सबका आभार मानता हूँ. नहीं, आपको तो परसों बताया था मैंने, मिले थे करके. धन्यवाद. चला चला.